आज आपला गावमा असा काही कार्यक्रम आहे ज्याचं नाव आज विदेशमा चाल राहिलं म्हणजे अर्जुन दादा भगत. कारण महाराष्ट्रामधला म्हणजे खानदेश मधला सर्वात पहिला भगत कानबाई माताना तंतोतंत ज्ञान असलेला भगत त्या आज आपला मा नाही राहिलेत. तरी त्याचे जैसन आज 11 महिने घेत 11 महिन्यांना डौकाळाना कार्यक्रम आहे त्याचा. तरी पण आज रात्री आपल्या देव बैठका होतील, भक्तजनच बैठका होतील. नमस्कार. तरी तुम्ही आपल्याला आपला चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय माताजी, जय श्री महाकाल. शक्ती नाही, शक्ती बिना काहीतरी कला समरण सिक्का ए जाव्या सती रेणुका ना म्हणावता का नको ए जाव्या कन्या कुशनगरी पिता म्हणारेन राजा माता म्हणे भोगावती दोन दिव्या फाळ तांबा पित्ते ना आती घोळा लाव लचकार मना पिताश्रीले काय कमी तांबा पित्ते ना उठताना आती घोळा लाव लचकार पण जाव्या मना पिताश्रीवर मोठा दहन पण धनले नाही कर कोटी पुत्र होऊ नाही कुठं काय काम ना ए जाव्या मोठी 7 तानी दामोदरी कन्या कुशनगरी सोनाना पाना पण पाना मा बालक जाव्या मना माता पिता मनमा दुखीले मनमा कष्ट राजा व तर मन नारद मा भी बहु प्रकार जाव्या पहिले देव लोकेश मा एकच नारद आते वैग्यात भाऊ तुम्हाला घरोघर नारद का नको जाव्या नारद ब्रह्मदेव ना मानस पुत्र करा नारद विचार सोयाला लागणार बेमी आणि उन्हावणार मृत्यू लोक नारद नारायण नारायण बोलायला लागणार का नको आणि जाव्या नारद सिन्हा कन्या कुशनगरी आणि पिता म्हणा सिया संगे बसेल आणि देव हुकाने आवाज आणि म्हणा पिताश्रीनी सिंहासन सोड दे भावटो जाव्या म्हणा पिताश्री चरणाले लोट मारे उचला भाऊ नारद आणि म्हणा पिताश्री हात जोडी उभा राही ना का नको माय जाव्या म्हणा पिताश्री नारदले बोली नारदा सलाम नाराज वाळा का नको जाव्या ऐक भाऊ नारदनी रमत गमत चाल तुला का नको आणि सिरना राजवाडा मा जाव्या असं वाटत भाऊ तुला आमाव कितली का नको मनी मातो श्री तुला अटेंग उचलू आणि म्हणा माहुरगडवर बसता जागा दे जवळ तुला जागा म्हणा चरणाले जागा राहते नाही ती तुला आज जागाले मान का नको मनी माय जाव्या नारद मुनी बोलणं बोले ए रे राजा संततीसाठी तुला कष्ट करणं मी सांगच तेवढं आहे
अहो राज पोशाख तुले उतारना पडी करना पडी भगवा बहना तुले आंगे लेना येना पडी अहो राजपाट त्याग तुले करना पडी हा का नको करा म्हणी माय अनेक निवांत जागा देखी देखी निराधारी तप तुले लावना लावना पडी हा नारदा हा तुम्ही सांगशात ते करशील करतो नारद मुनी एवढं बोलणार हा आणि त्या जागाला अल्पी हा माता तुमना राज मला काही कमी नाही कमी नाही फक्त म्हणा राजवाडा मा दीपक नाही. दीपक नाही दिशा ते माले पोटे संतान घ्या संतान घ्या. जरूर दिसू हा पण मी सांगतो ते तुले करणं करना पडी पिताश्री हात सोडून उभा राहील उभा राही ना सांगा मात कर हा दुर्गा देवी एवढं बोलणी हा सतय कमाई सारवानी कथा जागाले अल्पीस वही गई करा म्हणा पितानी विचार हा हा राजवाडा रम्मत गहमत चाले चाले आणि उन्हा भाऊ म्हणा पिताश्री राजवाडा राजवाडाले का नको हा म्हणे माताले मोठा आनंद व्हायला आनंद वही गवा भगवती आनंद वही घ्या भगवती म्हणे माताले मोठा आनंद आनंद 12 वर्षापासून म्हणा पतिराचा बाहेर होता म्हणे काही नाही ते काही लय ना होईल लई ना होई जाव्या हो म्हणे माता म्हणा पिताकडे देखे देखे म्हणा पिताकडे काय म्हणे माताले दिसे नाही उतरला म्हणा माताना नूर नूर आणि म्हणा पिताश्री बोलणं बोले होय राणी राणी निराश होऊ नको होऊ नको आपले जरूर भेटी हो. पण कष्टा बिगर फळ लागा आपल्या कन्या कुशनगरी मा पुत्री कामेशा यज्ञ लाव लावला बरती सप्ता ऋषीतले आपले आमंत्रण हा करणं पडी हा त्यानंतर कर्मानं नाही ते धर्मानं जरूर भेट गुरु बेटी म्हणे करा म्हणा माता हो. चल. राधा बोल भगवती माताले बोले हा वहिना म्हणा माता पित्तना विचार विचार नको करा म्हणी माय करा विचार विचार आता आपले सप्त ऋषी बोलावना पड बोलावला पडी का नको हा आणि जाव्या आणा लखोटा कोडा लिखा तांबडा पत्राना लखोटा कोडा आणि टाका भाऊ रवाना गया हा टाका रवाना गया रवा गया मा का नको हा जाव्या मातोश्री आम्ही टाइमले तो एकच पोस्ट म्हण वारे वा का नको हो आता वैजात भाऊ तुला घरोघर पोस्ट म्हण हा रवाई भानगड तुले आणि माले करा म्हणी माय दुसऱ्याले समजिता नाही रवा म्हणजे पोपट वारे वा आज भी तुम्हाला दारशे रवा राहस हा म्हणी पण माय आमना टाइमला कोलेल रवा हा आता तुम्ही कोंडीनी ठेवतस हा का नको टाका पोपट ना गया मला आणि तिथं भाऊ सप्ता ऋषीले लखोटा दे भाऊ टोल ऋषी मुनिया बद्रिक आश्रम वारे वा सप्ता ऋषीले लखोटा तिथं आश्रम ले बोलाव न कर ऋषी मुनी वारे वा का नको त्यामा साप परने लिये कुवार ऋषी मुनी बोलाव न कर बोलाई जाव्या मना माता पिता तयारीले लागला टाकाय का 12 योजना मंडळ इथला योजना 12 योजना मंडळ करीबा पुत्र कामेश्वर होमनी तयारी तयारी हार चंदना पट आता तर मना मापदा पिता बसाले झाले पाठ वारे वा पुन्हा सप्ता ऋषी बसतात हर हर आता म्हणा माता पिता बसतात मजार पुत्र कामेश्वर यज्ञ झाले का नको करी व तयारी तयारी लाव्या लावा भाऊ पुत्र कामेश्वर यज्ञ का नको आणि म्हणा माता पिताना जोडे हवती वारे वा
ऋषी मुनी वंशो बोले अरे वा आणि म्हणा माता पिता हा हवं ती टाके टाके. का नको आणि अवधी टाकेवर राजारी अवधी टाकेवर कैलास शाबास दूर कैलासले जाय आणि माता मी त्या वेळेले पार बतारू अरे वा का नको हा जाव्या हा. आणि देखा भाऊ मिनी दुहूर महादेव म्हणा बाजूले बसले बाजूले बसले. आणि महादेवले आपला नावना कोणीतरी होम येत नाही लाय आयलचे म्हणे आपल्या ती जागाले जाणं जाना बडी का नको हा जाव्या हो. म्हणा महादेव काय ऐकता ऐके नाही. महादेव मला बोलणं बोल हा. पार्वता पार्वता तुले जाणं वस्ती जाय काय मी येवा नाही पण माता मी बोलणं बोलू माता मी महादेवले बोलू हा महादेवा हा देवा जासू ते दोन्ही जण सोबत जाऊ. सोबत जासू मी एकटी तर जाणार जाऊनी शिव बिना शक्तीने नि शक्ती बिना हा महादेव म्हणा बोलणं बोल. हा. पार्वता पार्वता तू त्या जागाले जाय काय तर काय शेणी नाही शे नाही का नको हा जरूर मी पण इसू अर्जा करू नको करा भाऊ मिनी विचार हा. लाल बादल निदे ए. का नको हा. आणि जाव्या दोन शक्ती नाही एक अवतार वायवार अवतार लेवाना कारण काय काय कन्या कुशनगरी वायवा देन राजाले पोटे संतान नाम नाही वती त्यांना वंश बनामाले फेडायला होता वायवा का नको हा जाव्या हो. मी माय से खरं म्हणी माय का नको हा रेन राजाना वानपणा खरा नावता मी एक नाही दोन नाही मी तीन दार अवतारले अरे वा इथला दार इंदव मी माता मायना पोटे नाही खरं म्हणी माय माता मी गायना पोटे नाही अरे वा तिन्ही बी दाव म्हणा अवतार होम माई अरे वा म्हणा दुसरा जोडे हा, काय पहिला संबंध? उतार कोट काय माता मी तुनिशे म्हणी माय पाटील घराणा ठसा हा शाबास वैगय भाऊ खानदेश मवानी हा कशा ते वैका भाऊ नाही म्हणी माय का नको हो बक्षीस राणी नाही माय आधी कटी गाई भाऊ आमनी मोहर ते वही गे बाई कर को खरं म्हणी माय भक्ती आहे फुकटनी नाही हा. भक्ती आहे समचारी दहार अरे पाणीची पतली हा. मुस्ताची झाडी गाडी बालती बारीक गाडी अरे वा भक्ती फुकटनी नाही हा. म्हणून बघना बाकी भाऊ ज्यांना माथावर बाल त्यांना जिंदगी ना हा अरे वा, खरं म्हणी माय का नको हा. पडी गा म्हणा बोलिले ठसा अरे वा म्हणी बघना काय चुकायनी नाही चुकायनी का खरं म्हणी माय तू बोली की ते होईल ना वही राहणं गही बी राहणं घरी गए का नको खरं म्हणी माय काकड्या डोंगरे दीपक लागी गया तापी मायले झिरा पडी गया माय आंड्री सवती वही गया घरघर देवारा थापाई गया का नको पडी गया कनी म्हणा बोलिले ठसा जाव्या वहू घुमी सासू घुमी बायको घुमी आणि नवरा दहाव्या मना असा नियम कोणले दिसू ते कोणले दिसू नये खरं म्हणी माय का नको हा दहाव्या हो 10-20 वर्षामा म्हण एक तिरात हो. का नको खरं म्हणी माय श्रावण गाव मा मी एकली बसू अरे वा कोणागर राहू ते कोणागर राहू नये राहू नाही म्हणे माया बहिणी म्हणे नाच गायन कर. दहाव्या, उठणी होईल माय 3 जागाले म्हणा अवतार हा. तिन्ही जागाले म्हणे नाव आलं अलग अलग का नको खरं म्हणी माय दहाव्या हो. पहिला अवतार म्हणा दुर्पत राजानं अरे वा दुर्पत राजानं घर जातो नाही हा. म्हणा दुर्पत नाव करता नाही आता दशरथ राजाने हा. त्या जागाले म्हणा दक्षिणी अवतार हा. का नको खरं म्हणी माय दहाव्या हो. आता कन्या कुशनगरी हा. रेन राजा हा. रेन राजानं घर माय निघतो नाही हा. ते मन नाव रेणू का करता नाही